अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघाच 25 जून मंगळवार। खरं तर प्रत्येकालाच माहिती असेल की आज आहे अंगारकी चतुर्थी। बघाच मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थीचा योग आलेला आहे आणि ज्याही मंगळवारी संकष्टी चतुर्थी असते तर त्या दिवशी आपण अंगारकी योग साजरा करत असतो। हा दिवस उपाय उपासना सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो। आजच्या या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये काही उपासना सेवा केल्या तर त्याचं फळ तुम्हाला दुपटीने मिळत जातं, कारण आजचा जो दिवस आहे या आजच्या दिवशी गणपती बाप्पा जे आहेत ते जागृत अवस्थेत असतात। या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि आयुष्यातील संकटांचा नाश करण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा करता त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अंगारकी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। आज गणपती मंदिरात तुम्ही जाणार असाल किंवा आज गणपती मंदिरामध्ये तुम्ही गेला असाल तर तिथून तुम्हाला ही एक वस्तू गुपचूप आपल्या घरामध्ये आणायची आहे। ही एक वस्तू जर आजच्या दिवशी तुम्ही गणपती मंदिरातून आपल्या घरी आणली तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, संकट निघून जातील, घरात काही भांडणं होत असतील तर ती थांबतील, कर्ज असेल तर ते कमी होईल, घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे सगळं येईल आणि त्याबरोबर सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल। बघा आपल्याला काय करायचं आहे। आज अंगारकीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला तुमची जी इच्छा असेल सगळ्यात आधी ती इच्छा व्यक्त करायची आहे। बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे, बाप्पांना प्रदक्षिणा घालायच्या आहेत। त्याच्यानंतर एक श्रीफळ नारळ तुम्ही जे नेलं असेल किंवा दुर्वा हे सगळं गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार सगळं करून झाल्यानंतर एक केळं तिथून उचलायचं आहे। केळं आता ज्या मंदिरामध्ये केळं असेल तर त्यांनी घ्या, ज्यांना हे केळं भेटलं तर सोन्याहून पिवळं, समजा तुम्ही कुठे म्हणजे मंदिरात गेलेले आहात आणि तिथे केळं नाही भेटलं तर ठीक आहे, नसेल तर ऑप्शन नाही, पण जिथे तुम्ही गेलेला असाल किंवा आजूबाजूला 2-4 1-2 मंदिर असेल आणि तिथे तुम्ही आज गेल्यानंतर तुम्हाला जर केळं भेटलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। ठीक आहे, हे केळं घरी आणल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी एक खीर बनवायची आहे। गोडाची साबुदाण्याची बनवा किंवा मग तुम्ही तांदळाची खीर बनवली तरीही चालेल आणि त्या खिरीमध्ये तुम्हाला हे केळं जे आहे ते घालायचं आहे। ठीक आहे, हेच केळं घालून तुम्हाला गोडाची खीर बनवायची आहे आणि ही बनवलेली जी खीर आहे त्याच्या 5 वाट्या करायच्या आहेत। मोजून या खिरीच्या 5 वाट्या करायच्या आहेत। सगळ्यात पहिली जी खीर आहे ती तुम्हाला तुमच्या देवघरात गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची आहे। यावरती तुम्हाला केशराच्या 1-2 काड्या घालायच्या आहेत, नसतील तर नका घालू, पण असतील तर आवर्जून घाला। 1-2 केशराच्या काड्या घालायच्या आहेत आणि जसं आपण नैवेद्य अर्पण करतो तसं गणपती बाप्पांना हे अर्पण करायचं आहे। इतकं झालं की दुसरी खिरीची वाटी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जी तुळशी माता आहे त्या तुळशी मातेजवळ जायचं आहे आणि दुसरी ही जी खीर आहे ती तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायची आहे। त्याच्यानंतर तिसरी खिरीची जी वाटी आहे ती तुम्हाला गोमातेच्या जवळ जाऊन गोमातेला खाऊ घालायची आहे। बघा आजचा दिवस गोमातेची सेवा करण्यासाठी अत्यंत विशेष आहे। प्रयत्न करा, काहीही करा, पण गोमातेजवळ जा, थोडंसं शोधा आणि तिथे जाऊन गोमातेला ही तिसरी खिरीची जी वाटी ती घेऊन जायची आहे आणि गोमातेला ती अर्पण करायची आहे, तिला ती खाऊ घालायची आहे। खाऊ घालत असताना मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि गोमातेला तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्याच्यानंतर चौथी खिरीची जी वाटी आहे ही चौथी खिरीची वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही केळीचं झाड असेल, केळीचं नसेल तर वडाचं असेल, औदुंबराचं असेल किंवा पिंपळाचं असेल तर त्या झाडाजवळ जायचं, नसेल तर पांढऱ्या रुईचं असेल तिथे गेलात तरीही चालेल। यापैकी कुठल्याही झाडाजवळ जायचं आहे आणि चौथी खिरीची जी वाटी आहे तुम्हाला त्या झाडाजवळ ठेवायची आहे। त्या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे, प्रदक्षिणा घालायची आहेत आणि मग तुम्हाला घरी निघून यायचं आहे। शेवटी 5वी काढलेली जी वाटी आहे, 5व्या खिरीची जी वाटी आहे ही तुम्हाला स्वतः ग्रहण करायची आहे। जर हा उपाय तुम्ही स्वतः केलेला आहे तर तुम्हाला स्वतः ग्रहण करायचे आहे। बघा अगोदर 5 वाट्या ह्या काढून ठेवा, 5 वाट्या सेम या पद्धतीने ठेवा, तुम्ही ग्रहण करा आणि मग त्याच्यानंतर राहिलेली जी खीर आहे ती सगळ्या घरातल्या व्यक्तींना खाऊ घाला।
जे जेवण तुम्ही करणार आहात तर त्या जेवणासोबत सगळ्या व्यक्तींना ही जी खीर आहे ती खाऊ घाला. बघा, हा उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. खरं तर मी अगदी 1 वर्षापूर्वी देखील हा उपाय सांगितला होता आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघाल तर असंख्य लोकांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. जेव्हा तुम्ही हे केळं घरी आणाल, पण आता ऑप्शन नाही दुसरं फळ, तुम्ही शोधा, थोडंसं 1-2 मंदिर अजून बघा, पण केळच लागणार आहे. जसं तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात ठेवलेलं केळं घरी आणाल, हे अभिमंत्रित केळं, बाप्पांचा आशीर्वाद असणारं केळं जेव्हा तुम्ही खिरीत टाकून या ठिकाणी, म्हणजे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना ही खीर अर्पण कराल, बाप्पा प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि जेव्हा ते तुमच्यावरती प्रसन्न राहतील तेव्हा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. जेव्हा यातील एक खिरीची वाटी तुम्ही गोमातेला खाऊ घालाल तेव्हा तिच्या उदरात असणाऱ्या 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळेल. या 33 कोटी देवांच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य बदलेल. यातील तिसरी वाटी जेव्हा तुम्ही तुळशी मातेला ठेवाल, म्हणजे थोडा क्रम चुकलाय पण ठीक आहे, तिसरी वाटी जेव्हा तुम्ही तुळशी मातेच्या समोर ठेवाल, तुळस माता जी आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणून नकारात्मकतेचा नाश करते, माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी ही तुळस माता आपल्या घराचं रक्षण करते. जेव्हा ही वाटी तुम्ही तुळशी मातेजवळ ठेवाल तेव्हा तुळस माता जी आहे तीही तुम्हाला आशीर्वाद देईल, तुमच्या घराचं संरक्षण करत राहील आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत जाईल. यानंतर चौथी वाटी जेव्हा तुम्ही केळीच्या किंवा जे वृक्ष तुम्हाला सांगितलेले आहेत हे सगळेच वृक्ष दैवी शक्तीने किंवा हे सगळेच वृक्ष जे आहेत ते दैवी शक्तीचा वास असणारे आहेत आणि जेव्हा तुम्ही याच्या समोर ही चौथी खिरीची वाटी ठेवाल तेव्हा त्या झाडामध्ये असणारी जी शक्ती आहे ती जागृत होईल आणि ही शक्ती तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. या झाडाला स्पर्श करून त्यावेळेस तुम्ही जी इच्छा व्यक्त कराल ती इच्छा तुमची पूर्ण होईल. शिवाय 5वी वाटी जेव्हा तुम्ही स्वतः ग्रहण कराल तेव्हा लक्षात घ्या तिथेच तुमची सेवा सफळ होईल आणि कुठलीही सेवा सफळ होणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. राहिलेली जी खीर आहे ती जेव्हा घरातले सगळे सदस्य म्हणजे घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या मुखात जाईल तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीला यश मिळेल, त्यांची प्रगती होईल आणि बाप्पांचा जो आशीर्वाद आहे तो त्या व्यक्तींवरतीही राहील. कोणी व्यसनाधीन असेल तर ते सुटत जाईल, कोणालाही कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाईल आणि प्रत्येक गोष्टीत त्यांची भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.